नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला होतोय तीव्र विरोध। पारगाव मेमाने येथील शेकडो शेतकऱ्यांनी आणि महिलांनी राष्ट्रपतींकडे केली आहे इच्छामरणाची मागणी। कृष्णेच्या पाणी प्रदूषणावरती मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांचे लक्षवेधी आंदोलन। महापालिकेवरती काढली दूषित पाण्याची कावड यात्रा। कांद्याचे भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांकडून बहाणेबाजी। येवला मार्केट समोर शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको। आणि सांगली मुख्यालयामध्ये 3 महिलांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या हस्तक्षेपाने टळलाय मोठा अनर्थ। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला तीव्र विरोध करण्यासाठी पारगाव मेमाने येथील शेकडो शेतकऱ्यांनी आणि महिलांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे स्वतःचा फोटो लावून इच्छामरणाची मागणी केली आहे। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला तीव्र विरोध करण्यासाठी पारगाव मेमाने येथील शेकडो शेतकऱ्यांनी आणि महिलांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे स्वतःचा फोटो लावून इच्छामरणाची मागणी केली आहे। या शेतकऱ्यांच्या मागणीमुळे विमानतळ करण्यासाठी आणखीनच विरोध वाढू लागलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर थेट जमीन खरेदी करण्यासाठी आग्रही असल्यानंतर शेतकरी अधिकच आक्रमक झालेत। त्यामुळे विमान किती काळ हवेत राहील याबाबत निश्चित सांगणं कठीण झालंय। पारगाव मेमाने, वणपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, मुंजवडी, एकतपूर या गावांमधील मुख्य रस्त्यावर विमानतळ विरोधामधील फ्लेक्स लावण्यात आलेत। दरम्यान आता दररोज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे 7ही गावांमधून हजारो अर्ज पाठवण्यात येणार आहेत, असं पारगाव मेमानेचे सरपंच सर्जेराव मेमाने यांनी सांगितलंय। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे। मनसर भीमाशंकर रस्त्यावरील वळणावरती ठिकठिकाणी कंपनीची ऑप्टिकल फायबर केबल गाडण्यासाठी खोदकाम सुरू आहे। त्यामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय। या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे। आंबेगाव तालुक्यातील मनसर भीमाशंकर महामार्गाचा रस्ता धोकादायक बनलाय। मनसर घोडेगाव रस्त्याला वळणावर ठिकठिकाणी ऑप्टिकल फायबर केबल गाडण्यासाठी खोदकाम सुरू आहे। साइड पट्ट्यावरती माती टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात साइड पट्ट्या खराब होऊन त्यामुळे येण्या जाण्यासाठी हा रस्ता धोकादायक बनलाय। सदर कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सूचना नसून गंभीर अपघात होऊ शकतो। जेसीबी पोकलेन लावून खोदकाम सुरू आहे। जेसीबी पोकलेनने माती उकरत असताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष दिलं जात नाहीये अशी तक्रार प्रवासी नागरिकांकडून केली जाते।
परंतु मातीचा मोठा लोंढा पडल्यामुळे रस्त्याची साईड पट्टी खराब झाली आहे, असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या मार्गाने ये जा करणाऱ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या गाडीचा अपघात झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जातोय। या खोदकामामुळे रस्त्यावरील झाडं देखील तोडली जात आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालाय। या कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। दरम्यान या संबंधित कामांकडे लवकरात लवकर लक्ष घालून संबंधांवरती कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे। मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव। माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव समिती पुणे यांच्या वतीनं माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी आंबेडकरी चळवळीमधील सक्रिय महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं अभिवादन सभा आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव समिती पुणे यांच्या वतीनं पुणे स्टेशन येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुतळ्याजवळ माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी चळवळीमधील सक्रिय महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं अभिवादन सभा आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे स्टेशन येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुतळ्याजवळ अभिवादन सभा झाली आहे। त्यानंतर माता रमाई यांच्या फोटोला पुष्पहार घालण्यात आला। सभा संपन्न झाल्यानंतर कर्मवीर गायकवाड पुतळ्यापासून मिरवणुकीची सुरुवात झाली। माता रमाई जयंती पुण्याच्या ठिकाणी महिलांकडून पहिल्यांदाच करण्यात आली आहे। शोभायात्रा रमाई पुतळ्याजवळ संपन्न झाली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या तसेच मार्गदर्शक शशिकला वाघमारे आणि सुवर्णा डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेला सुरुवात झाली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी निकाळजे, स्वागताध्यक्षपदी आरती साठे आणि विशाखा गायकवाड होत्या। तसेच माजी महापौर प्रशांत जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन नीलम गायकवाड, आरती भालेराव तसेच हडपसर आणि पुणे शहरामधील 50 पेक्षा जास्त महिला कार्यकर्त्यांनी केलं होतं। या जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आघाडीचे अध्यक्षा पुणे शहर आज रमाई माताच्या जयंतीनिमित्त इथं सर्व आंबेडकरी पक्षातील महिलांनी इथं शोभायात्रा केलेली आहे, अरेंज केलेली आहे आणि आम्ही इथं बऱ्यापैकी महिला उपस्थित आहोत आणि माता रमाईला श्रद्धांजली वाहण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत आणि माता रमाईची शोभायात्रा आम्ही खूप छान पद्धतीने इथं पूर्ण करत आहोत। रमाई माता यांची जयंती साजरी करताना सगळ्या गटाच्या महिला पुणे शहरातल्या आलेल्या आहेत आणि केशव आंबेडकरी विचाराच्या महिला सगळ्याजणी सामील झालेल्या आहेत आणि ही जयंती आम्ही पदयात्रा थाटामाटा साजरी करून रमाईंच्या पुतळ्यापाशी येऊन जाणार आहे। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप।
भव्य बंगलो प्रोजेक्ट्स 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी प्रदूषणावरती मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांनी लक्षवेधी आंदोलन केलंय. यावेळी महापालिकेवरती दूषित पाण्याची कावड यात्रा काढण्यात आली, तर पालिकेच्या गेटवर दूषित पाण्याच्या बाटल्या लटकवण्यात आल्यात. तसेच उपायुक्तांना दूषित पाण्याची बाटली भेट म्हणून देण्यात आली आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाच्या विरोधामध्ये सामाजिक संघटना आंदोलनासाठी आता रस्त्यावर उतरल्यात. महापालिका प्रशासनाचा निषेध करत सांगलीमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडनं कृष्णा नदीच्या दूषित पात्रापासून ते सांगली महापालिकेपर्यंत दूषित पाण्याची कावड यात्रा काढून महापालिकेच्या इमारतीसमोर आक्रोश करण्यात आला. महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून कृष्णेमधील पाणी दूषित बनलंय. त्यामुळे काही दिवसांपासून कृष्णा नदी पात्रामधील पाणी पूर्णपणे काळं पडून दूषित झालंय. याकडे महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांनी लक्षवेधी आंदोलन करत कृष्णा नदीपासून सांगली महापालिकेपर्यंत दूषित पाण्याच्या बाटल्या कावड पद्धतीनं महापालिकेपर्यंत आणल्या. यावेळी आंदोलक विजय जाधव यांनी आक्रोश करत उपायुक्त सुनील पवार यांना दूषित पाण्याची बाटली भेट म्हणून दिली आहे. तर कृष्णा नदीच्या दूषित पाण्याबाबत लवकरात लवकर तोडगा निघेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. दरम्यान यावेळी महापालिकेच्या गेटवरती दूषित पाण्याच्या बाटल्या लटकवण्यात आल्यात. सांगली जिल्ह्याची जीवनवाहिनी, सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना जगवणारी नदी कृष्णा नदी. या नदीमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी मासे मेले होते. अनेक दिवसापासून या नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीव आहे. या गोष्टीला आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काल संपूर्ण नदीची पाहणी केली. जवळजवळ 10च्या वर नाले या नदीमध्ये मिसळत आहेत. नदीची अवस्था असा आहे की पाणी स्वच्छ या ठिकाणी बघायला मिळत नाही. हातपाय धुणंसुद्धा मुश्किल आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीतली रक्षा या ठिकाणी नदीमध्ये मिसळली जात आहे. शेरी नाल्याचं पाणी या नदीमध्ये मिसळलं जात आहे. आणि या नदीचं पाणी किती घाण झालं आपण या माध्यमातून बघतोय. या बाटल्या मी भरलेल्या आहेत. या बाटलीला नाव दिलेलं आहे कृष्णा नदी सांगली बिस्लरी. हेच नगरपालिकेतले अधिकारी, सांगलीचे प्रशासन अधिकारी सांगलीचं पाणी पित नाही तर बिस्लरी बाटल्या पितात. सांगलीचं एवढं पाणी वाईट आहे. या अधिकाऱ्यांना या बाटल्या मी दाखवाय आणलेत, भेट द्यायला आणलेत की या नदीचं पाणी हे नागरिक पितात. ह्या बाटल्या तुम्ही आजपासून प्यायला चालू करा. कृष्णा नदी बिस्लरी ब्रँड प्यायला चालू करा. तरच मग तुम्हाला या ठिकाणी नागरिकांच्या जीवाचा प्रश्न कसा आहे गंभीर कळेल. म्हणून या ठिकाणी मी हे आंदोलन, जनजागृती मोहीम केलेली आहे. संपूर्ण सांगलीमध्ये नगरपालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, कोर्ट असेल, कचेरी असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांना, अधिकाऱ्यांना या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा गंभीर विषय मी सांगणार आहे. आणि नदी वाचवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावी यासाठी जनजागृती मोहीम, जनजागृती आंदोलन उभं करणार आहे. काय हे कुलप घालून बसलेत. त्या ठिकाणी मी या खांद्यावरनं जवळजवळ 30-40 किलो वजनाच्या बाटल्या घेऊन नदीपासून आलो आहे. पण अधिकारी साधी दखल घ्यायला या ठिकाणी आलेले नाहीत. मी या बाटल्या या अधिकाऱ्यांच्या गेटवरती तर बांधून जाणार आहे. मला याच अधिकाऱ्यांना नाही, संपूर्ण सांगलीला जागृती करायची आहे. म्हणून या अधिकाऱ्यांनी जर नाही बाटल्या स्वीकारल्या तर तो निषेध करतो मी आयुक्तांचा, सीओंचा, सगळ्यांचा. आणि या बाटल्या मी इथं बांधून जाणार आहे. संडासाचा प्रवास चालला आहे. काय करायचं, कसं प्यायचं लोकांनी, शेवटी कसं काय करणार आहे. पाणी हे जीवन मरणाचा प्रश्न आहे.
आणि सांगलीचं पाणी एवढे घाण झाले त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। तर कृपा करून आम्हाला वाचवायचं असेल तर पाणी तेवढं चांगलं करा आणि सांगली शहराच्या लहान मुलांना आजारी पडायला लागले, दवाखाने फुलं भरायला लागले, त्याचं लक्ष द्या एवढीच विनंती। गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली। चांडोली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं बेलदत्तवाडी या ठिकाणी 14व्या वित्त आयोगाच्या 2,99,000 एवढ्या निधीमधनं बंदिस्त गटार योजनेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय। चांडोली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं बेलदत्तवाडी या ठिकाणी 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधनं बंदिस्त गटार योजनेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय। चांडोली बुद्रुक ग्रामपंचायत 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधनं बेलदत्तवाडी या ठिकाणी 2,99,000 इतक्या रकमेची बंदिस्त गटार योजना राबवण्यात येणार आहे। याचा शुभारंभ चांडोली गावच्या सरपंच प्रीती थोरात यांच्या हस्ते संपन्न झालाय। ग्रामपंचायत आणि सरकारी योजनांच्या माध्यमामधनं यापुढील काळामध्ये गावाचा विकास करण्याचा मानस असल्याचे यावेळी युवासेना अध्यक्ष प्रवीण थोरात यांनी सांगितलंय। यावेळी युवासेना अध्यक्ष प्रवीण थोरात, चांडोली बुद्रुक गावचे उपसरपंच पोपट थोरात, ग्रामपंचायतीचे सदस्य उत्तम थोरात, महंत जयराम बाबा तळेगावकर, बाळासाहेब थोरात, जबाजी थोरात, ग्रामविकास अधिकारी नाईकडे आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी प्रीती प्रवीण थोरात पाटील, सरपंच चांडोली बुद्रुक। आज या ठिकाणी बेलदत्तवाडी या ठिकाणी आम्ही सर्वजण 14व्या वित्त आयोगातील आपला जो निधी पडलेला आहे बंदिस्त गटारासाठी, त्याच्या उद्घाटनासाठी आम्ही सर्वजण ग्रामपंचायत सदस्य असतील, बेलदत्तवाडीतील सर्व ग्रामस्थ असतील या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा शुभमुहूर्त या ठिकाणी आम्ही पार पाडलेला आहे। आता आम्ही आल्यानंतर आमच्या काळामध्ये आम्ही हे पहिलंच काम हाती घेतलेलं आहे आणि या पुढील काळात देखील आमच्याकडून अशीच चांगल्यात चांगली कामं आमच्या हातून घडावी, त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांना सांगेल की या पुढील काळात सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचा सहभाग द्या, सहकार्य करा आणि या पुढील काळात आमच्याकडून अशीच चांगल्या प्रकारची कामं होत राहील असं आश्वासन मी ग्रामपंचायतच्या वतीनं जी काही कामे असतील ती चांगल्या प्रकारे कशी करता येईल याकडे आमचं नेहमीच लक्ष राहील आणि त्यातून गावाचा विकास कसा घडेल, आमच्या पंचवार्षिक काळामध्ये गाव आदर्श गाव म्हणून चांडोली बुद्रुक नावारूपाला कसं येईल याकडे आम्ही सर्व सदस्य आणि सरपंच लक्ष देऊ असं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देते आणि थांबते। स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर। सांगलीच्या कडेगावमध्ये माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये महिलांच्या 4 कुस्त्या आणि प्रथमच रशियन कुस्ती मल्ल आणि महाराष्ट्र मल्ल यांच्यामध्ये लढत झाली आहे। मात्र महाराष्ट्र मल्लांनी दोनही रशियन मल्लांना यावेळी चितपट केलाय। सांगलीच्या कडेगावमध्ये माजी मंत्री पतंगराव कदम आणि विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये कराडची उज्ज्वला साळुंके आणि पुण्याची प्रतीक्षा मुंडे यांच्यामध्ये कुस्ती रंगली आहे। त्यामध्ये प्रतीक्षा मुंडे हिनं बाजी मारली आहे, तर दुसरी लढत स्वाती पाटील आणि निकिता ढवळे यांच्यामध्ये झाली आहे। त्यामध्ये निकिता ढवळे हिनं बाजी मारली आहे। प्रथमच रशियन कुस्ती मल्ल आणि महाराष्ट्र मल्ल यांच्यामध्ये यामध्ये लढत झाली आहे। मायकोलो डेटसेन्को आणि बाला रफिक यांच्यामध्ये लढत झाली आहे। यामध्ये रफिक यानं हत्ते डावावरती कुस्ती मारली आहे आणि दुसरी लढत पावलो सिडोरेन्को आणि माऊली जमदाडे यांच्यामध्ये झाली आहे, तर यामध्ये माऊली यानं बाजी मारली आहे। तिसरी कुस्ती किरण भगत आणि हरियाणाच्या रविकुमार यांच्यामध्ये झाली आहे। यामध्ये किरण भगतनं बाजी मारली आहे। पतंगराव केसरी, मोहनराव कदम केसरी, विश्वजित कदम केसरी आणि चांदीची ढाल ही जिंकणाऱ्यास देण्यात आली आहे। या सर्व कुस्त्या मानधनावरती खेळल्या गेल्यात। प्रत्येक मल्लास 1 वर्षासाठी मानधन मिळणार आहे। ही कुस्ती पाहण्यासाठी लाखो कुस्तीप्रेमींनी या ठिकाणी गर्दी केली होती। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये कडेगाव गावामध्ये माननीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, पोलीस कडेगाव विधानसभेचे आमदार आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सर्व कुस्तीगीर प्रेमी सांगली जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील एकत्रितपणे येऊन
आज आम्ही इथं मातीतलं कुस्त्यांचं मैदान भरवलेलं आहे। त्याचबरोबर सोनेरा सहकारी साखर कारखाना, अभिजित कदम कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि भारतीय क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आता यापुढे हे कुस्त्यांचं मैदान दरवर्षी भरवलं जाणार आहे। सोनेरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जे कुस्त्यांचे पैलवान आहेत, ग्रामीण भागातल्या जी गोरगरीब कुटुंबातील जी खरं तर पैलवान इच्छुक आहेत, अशा पैलवानांना वेगवेगळ्या वयाच्या वजन गटांप्रमाणे इथं मानधन आम्ही सुरू केलं। जवळजवळ 15 लाख रुपये दर वर्षाला सोनेरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अशी एक 50 ते 60 पैलवान असतील ज्यांना मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि हे यापुढे कायमचं राहणार आहे। या अभिजित कदम क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये आज बऱ्याच वर्षांनंतर कुस्त्यांचं मैदान होतं आणि या मैदानासाठी खास आकर्षण म्हणून आम्ही सर्व वजन गटाच्या कुस्त्या आहेतच, महिलांच्या कुस्त्या आहेत, त्याचबरोबर रशियनचे 2 पैलवान, सुरुवातीचे 2 कुस्त्या हे रशियन विरुद्ध भारत अशा प्रकारचे एक खास आकर्षण म्हणून कुस्त्यांचं पैलवान या ठिकाणी आणलेत। माऊली जमदाडे आणि किरण भगत या दोघांचे महाराष्ट्राच्या पैलवानांचे आज या कुस्त्या। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। येवला येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांकडून बहाणेबाजी करण्यात आली आहे, तर लिलाव देखील मध्येच थांबवण्यात आला। त्यामुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले आणि काही काळ रास्ता रोको केलाय। येवला येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 700 रुपयांनी कोलमडून देखील व्यापाऱ्यांनी मध्येच लिलाव थांबवल्यामुळे संतप्त कांदा उत्पादकांनी नगर मनमाड रोडवरती रास्ता रोकोचा प्रयत्न केला। कांद्याच्या दरामध्ये 700 रुपयापर्यंत घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क शून्यावरती आणल्यानं शनिवारपासून येथील बाजार समितीमध्ये बाजारभावामध्ये सुधारणा होत होती। मात्र अचानक भाव खाली आल्यामुळे आणि व्यापाऱ्यांनी लिलाव काही काळ बंद केल्यामुळे संतप्त कांदा उत्पादक रस्त्यावरती उतरले। काही काळ घोषणाबाजी करत रास्ता रोको देखील करण्यात आला। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हा रास्ता रोको बेकायदेशीर असल्यामुळे तुम्ही असं रस्त्यावरती येऊ नका अशी मागणी केली। त्यानंतर शेतकरी बाजार समितीमध्ये परत गेले। त्यानंतर समितीचे सचिव खैरनार यांनी पूर्ववत लिलाव सुरू केले। प्रशांत कलंके, C24 तास, येवला।
महात्मा गांधी विद्यालय भागशाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं। महात्मा गांधी विद्यालय भागशाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेच्या माध्यमामधनं विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो अशा स्वरूपाच्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे महात्मा गांधी विद्यालय मंचरचे प्राचार्य उत्तम आवारसर यांनी सांगितले। यावेळी उपप्राचार्य माधव कानडे, चांडोली भागशाळा विभाग प्रमुख दशरथ काळे, शशिकांत तासगावकर, रमेश महाडिक सर, सविता थोरात, रत्नप्रभा येवले, सुगंधा सावळे, पल्लवी राऊत, संजय तारू आदी शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नमस्कार, मी महाडिक रमेश ज्ञानेश्वर MSc BPEd महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत असून आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदरणीय प्राचार्य श्री उत्तमराव आवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिनांक 7, 8 आणि 9 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये विद्यालयाचा कला क्रीडा महोत्सव त्याचबरोबर स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे। यामध्ये आम्ही विविध खेळ, यामध्ये पारंपरिक कबड्डीसारखा खेळ, खो खोसारखा खेळ आम्ही घेतला। पहिल्या दिवशी दिनांक 7 फेब्रुवारी या दिवशी कबड्डी, खो खो आणि ॲथलेटिक्समध्ये रनिंगच्या स्पर्धा पार पडल्या। आज दिनांक 8 फेब्रुवारी 2018 रोजी फनी गेम्स मनोरंजनात्मक खेळाचं आयोजन झालेलं आहे। यामध्ये विविध असे 11 खेळ सामील केलेले आहेत आणि अतिशय उत्साहाने आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी याच्यामध्ये सामील झालेले आहेत। त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे। यामध्ये आमच्या विद्यालयाच्या सर्व मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका यांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे, सहभाग आहे आणि आमच्या सर्वांच्या एकोप्याने किंवा सगळ्यांच्या सहकार्याने हा जो क्रीडा महोत्सव अतिशय उत्तम पद्धतीने आमच्या छोट्याशा शाळेमध्ये पार पडत आहे। आणि उद्या दिनांक 9 फेब्रुवारी 2018 रोजी अतिशय सुंदर असा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजता आयोजित केलेला आहे। यामध्ये विद्यालयातील जवळपास 30 ते 35 असे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी बसवलेले अतिशय कमी वेळामध्ये अतिशय सुंदर असे कार्यक्रम बसवण्यात आलेले आहेत। आमच्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय उत्तम आवारी साहेब की जे रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव आहेत आणि सध्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तमरित्या आमच्या शाळेचं कामकाज चालू आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कसा वाव मिळेल त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी स्कॉलरशिपची तयारीसुद्धा उत्तमरित्या चालू आहे आणि ते स्कॉलरशिपमध्ये अनेक विद्यार्थी गेल्या वर्षी आलेले आहेत। याही वर्षी NMMS असेल, NTS असेल किंवा स्कॉलरशिप असेल त्यामध्ये विद्यार्थी येण्याची आमची शक्यता आहे आणि अशाच पद्धतीने आमच्या शाळेचा विकास चाललेला आहे। शाळा प्रगतीपथावर आहे। मी प्राचार्य उत्तम आवारी, महात्मा गांधी विद्यालय मंचर आणि भागशाळा चांडोली बुद्रुक। आपल्या भागशाळा चांडोली बुद्रुकचा कालपासून कला क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे। या महोत्सवाचं काल उद्घाटन झालं आणि दिवसभर क्रीडा स्पर्धा ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या। आजही फनी गेमचा कार्यक्रम आहे, उद्या बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे। या आमच्या भागशाळेचं वैशिष्ट्य असं की फक्त क्रीडा स्पर्धा किंवा कलेमध्येच ही मुलं निपुण आहेत असं नाही, तर या शाळेची आमची गुणवत्ता अतिशय वाखाणण्यासारखी आहे। या शाळेची परंपरा असं आहे की या भागामध्ये स्कॉलरशिप असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील, याच्यामध्ये आपल्या या चांडोली बुद्रुक भागशाळेचं नावलौकिक या परिसरामध्ये फार मोठा झालेला आहे। यामध्ये ग्रामस्थांचं सहकार्य तर असतंच, पालकांचं सहकार्य असतं, त्याचबरोबर या भागशाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत, काळे सर आहेत, तासगावकर सर आहेत, गफले सर आहेत आणि इतर त्यांचे सर्व सहकारी आहेत। या सहकार्यांच्या माध्यमातून ते कष्ट करतात, विद्यार्थी त्यांना साथ देतात आणि त्यामुळं आपल्या शाळेचं नावलौकिक अतिशय चांगलं आहे। या भागशाळेच्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण चांडोली ग्रामस्थांच्या साहाय्यानं हा कार्यक्रम खरा तर आम्ही पार पाडतो। या गावचं दुसरं वैशिष्ट्य या आपल्या भागशाळेला अतिशय सरळ हाताने हे ग्रामस्थ मदत करतात आणि त्यामुळं ही शाळा छोटी असली
तरीसुद्धा या पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेली शाळा म्हणून या शाळेची ख्याती आहे. आपणा सर्व चांडोली परिसरातील ग्रामस्थांना माझं आव्हान आहे की या कार्यक्रमाचा आनंद घ्या, आजही घ्या आणि उद्याही सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरणाला आपण कार्यक्रमाला यावं, मुलांचं कौतुक करावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं अशी मी महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने प्राचार्य म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करीत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गौरी किसन थोरात आणि या माझ्या वर्गमैत्रिणी आम्ही महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा चांडोली बुद्रुकच्या विद्यार्थिनी आहोत. आमच्या शाळेमध्ये 7, 8, 9 अशा 3 दिवस कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या 7 तारखेला आमच्या शाळेत प्रथमतः क्रीडा स्पर्धा म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचा रांगडी खेळ, कबड्डी, खो खो या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आणि आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी आमच्या शाळेमध्ये फनी गेम्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमच्या महात्मा गांधी विद्यालय मंचरचे प्राचार्य माननीय श्री उत्तमराव आवारी सर, त्याचप्रमाणे शाळेचे उपमुख्याध्यापक कानडे सर, आमच्या शाळेचे विभाग प्रमुख काळेडिके सर, त्याचप्रमाणे तासगावकर सर, गफले सर, सोनवणे मॅडम यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय छान पार पडत आहे. आणि याचा आम्हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त वाव देण्यासाठी खूप छान नियोजन करण्यात आलं आहे. आम्ही सगळे विद्यार्थी यात खूप उत्कृष्टपणे सहभाग घेत आहोत, त्यांना भरघोस प्रतिसाद देत आहोत आणि आम्हा सगळ्यांना खूप आनंद होत आहे. स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. पुणे शहराची मानाची द हिंदू श्री 2018 ही शरीर सौष्ठव स्पर्धा 12 फेब्रुवारी रोजी लोकमान्य नगर जॉगिंग ट्रॅक सदाशिव पेठ इथे संपन्न होणार आहे. तसेच यामध्ये 5 लाखांच्या बक्षिसांचं वाटप देखील करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहराच्या मानाची द हिंदू श्री 2018 ही शरीर सौष्ठव स्पर्धा 12 फेब्रुवारी रोजी लोककल्याण नगर जॉगिंग ट्रॅक सदाशिव पेठ इथे संपन्न होतीये. तर 5 लाखांच्या बक्षिसांचं वाटप या निमित्तानं स्पर्धकांना करण्यात येणार आहे. द हिंदू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या संकल्पनेमधनं सुरू झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेचं हे 10वं वर्ष आहे. सिनियर पुणे श्री 2018, नामदार गिरीशभाऊ बापट श्री 2018 आणि दी हिंदू श्री 2018 अशा 3 प्रमुख टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमामधून निवड झालेल्या स्पर्धकांची महाराष्ट्र श्री या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाते. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या मानाच्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामधनं 250 पेक्षा अधिक शरीर सौष्ठवपटू सहभागी होतील अशी अपेक्षा स्पर्धेच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे. तसेच पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने येणाऱ्या सोमवारी 12 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य नगर सदाशिव पेठ एस.पी. कॉलेजच्या मागे ही स्पर्धा आयोजित केली आहे. सिनियर पुणे श्री, त्यानंतर नामदार गिरीश बापट श्री, त्यानंतर द हिंदू श्री असे मेन टायटल्स या स्पर्धेमध्ये आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त रोख रक्कम एकूण असणारी ही स्पर्धा आहे. आणि जिल्हास्तरीय स्पर्धा असून सुद्धा एवढी मोठी बक्षीस देणारी फक्त आम्ही आयोजक आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. या स्पर्धेला नामदार गिरीशभाऊ बापट यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. पुणे जिल्ह्यातील नामांकित कमीत कमी 200 ते 250 बॉडी बिल्डर्स या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि मानाची स्पर्धा असल्यामुळे याच्यातून महाराष्ट्रासाठी जो जाणारा संघ आहे तो निवडला जातो. त्याच्यामुळे या स्पर्धेला खूप जास्त महत्त्व आहे. परीक्षेच्या मध्ये पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे उपाध्यक्ष ते तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगितली. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पोलीस आपली तक्रार घेत नसल्यामुळे 3 महिलांनी सांगली पोलीस मुख्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. यावेळी या महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला पोलिसांनी त्यांना रोखलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिरजेच्या ख्वाजानगर येथील महिलांच्या घराशेजारी असणाऱ्या एका महिलेच्या कुटुंबाकडनं वारंवार त्रास होतोय. मात्र पोलीस ठाण्यामध्ये याची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे संतप्त महिलांनी सकाळी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि पोलीस मुख्यालयाच्या दारामध्ये 3 महिलांनी अंगावरती रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी तिथे असणाऱ्या महिला पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न रोखत त्यांच्याकडील काडेपेटी काढून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या प्रकरणी मुमताज शेख, मीना घटकर आणि हिना शेख या 3ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आमच्या घरात आहे ना दारू पाजून एक नाही माणसाला सोडत्या. तिनं ज्यासाठी आम्ही सांगायला गेल्यावर आहे की नाही, तिने आम्हाला असं मारहाण केलं. सगळं भाडेवाल्यांना घेऊन, तिच्या मुलांना घेऊन, तारा असलम देसाईनं आणि तिची मुलगी तब्बो, बिट्टू कुरुशी, सरफराज असलम देसाई, शाहरुख असलम देसाई, तिने सगळीजण मिळून आम्हाला मारहाण केल्या. तिथं गांधी चौक पोलीस स्टेशनात कंप्लेंट देताना आमची कंप्लेंट घेणं झाल्यात. तिने आम्हाला सांगतात ती घरात सोडून देतात. आमचं घर फोडलेलं, भांडी गिंडी सगळं काचा फोडलेलं सगळं बघून नाही हा म्हणून का नाही सांगून तिने आम्हाला बघून याला खरं तिला काय अटक करणं झाल्यात. आज तुम्ही इथे काय केलं? आज आम्ही इथं राखेल ओतून आहे की नाही, आम्ही राखेल ओतून पिटवून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आता तिने कोण नाही ऐकली तर आम्ही पिटवून घेणार आमच्या 3 मुलांच्या संगणी, मी, माझी भाऊजं, माझी मुलगी मोठी. तुमचं नाव काय पूर्ण? ममताज आशिफ शेख. हमें है कि नहीं, मैं मेरा मर्द के कितने दो भी फेल हुए से, मेरा मर्द को ऐसा काम को जाता नहीं. मैं कमाने जाने वाली इन्हें दररोज है कि नहीं दारू पिला को है कि नहीं बच्चों को है कि नहीं वो मरमत मैंने को घर में बेचती, जाओ वहाँ कर बोल को गालियाँ गंदे गंदे गालियाँ देती, बच्चे देखो सो का होकर को बोलती, गंदे गंदे गालियाँ देती. तुम्हें रहने का मुश्किल कर तुम कहती. असलम तारा असलम देसाई उसकी बेटी, हाँ उसका बेटा तो गंदे गंदे सरपंच गंदे गंदे 12-1 बजे आपको गालियाँ दे रहे. रात्री 12-1 बजे गालियाँ गलौज देने लगे, मारने को बुला लेगा छोकरे लोग को, चाकू तलवार घेऊन येतोय. फोन कर को. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. अकोले तालुक्यातील पांगरी येथील श्री पावन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला. अकोले तालुक्यातील पांगरी येथील श्री पावन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालाय. पावन गणपती मंदिर हे 150 वर्ष पुरातन होतं. मुळा नदी काठी हे मंदिर वसलं होतं, परंतु पिंपळगाव खांड धरण झाल्यानं बॅकवॉटरच्या पाण्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेलं आणि त्यानंतर पांगरी, पोरेवाडी, पिंपळगाव खांड, कोतुळ, पंचक्रोशीमधील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पावन गणेशाची मूर्ती वरती काढली आणि लोकवर्गणीमधनं अतिशय सुंदर असं मंदिर ग्रामस्थांनी अवघ्या 6 महिन्यामध्ये उभं केलं. 3 दिवस हा सोहळा चाललेला आहे. पहिल्या दिवशी पावन गणेश मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली आहे. दुसऱ्या दिवशी होमहवन आणि तिसऱ्या दिवशी श्री 108 परमपूज्य देवानंदजी महाराज यांच्या हस्ते पावन गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण संपन्न झालाय. यावेळी मुळांदी परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
आज आपल्या गावात पांगरी गावामध्ये पावन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार तसंच कलशारोहण कार्यक्रम श्री संत 108 देवानंदजी सरस स्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झाला। या गावात फार छोटंसं गाव तरी पण परिसरातील जनतेनं त्यांना सपोर्ट करून आर्थिक मदत करून हे काम अगदी आमच्या पोरेवाडीच्या विशेष करून मंडळीनं अगदीच म्हणजे सहकार्य म्हणजे परिश्रम घेऊन काम पूर्ण केलं। त्यात आमच्या पांगरी गावचे इतर ग्रामस्थ पंचकृषीतील सर्व आता या मंदिरात जे काम झालं त्या कामात आता याला विशेष शोभा येण्यासाठी आमच्या गावात आता हा जो पूर्ण म्हणजे मंजुरीसाठी किंवा मंजूर झाला असं म्हणतात पण प्रत्यक्षात तसं काही दिसत नाही। पण या मंदिराच्या म्हणजे देवस्थानाला जर शोभा यायची असेल तर त्या कोतुळ आणि हा जो पुलाचा मध्ये आमच्या पुलाची जी अडचण आहे ती दूर होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू राहिलोय आणि तालुक्यातील तसेच केंद्रीय खासदार साहेब असतील यांच्या प्रयत्नातून तो लवकरात लवकर व्हावा म्हणजे त्या मंदिराला देवस्थानाला विशेष करून शोभा येईल एवढेच। आणि आता पुढील कार्यक्रम आमचा म्हणजे आमच्या खासदारांमार्फत आम्ही आता मंदिर झालं पण सभा मंडपाच्या मागणीसाठी आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांनी आम्हाला विशेष करून त्यात प्राधान्य देऊन आमचं काम पूर्ण मार्गी लावावं ही सदिच्छा। आज आमच्या पावन गणपती मंदिराच्या कलशारोहण सोहळा व प्राणप्रतिष्ठा सोहळा परमपूज्य 108 श्री देवानंदजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला। हे पूर्वीचं हे मंदिर पूर्ण 150 वर्षापूर्वी अस्तित्वातलं मंदिर आहे आणि या मंदिराचं जे पुरातन वैशिष्ट्य आहे त्याच्यात हे मंदिर पाण्यात गेल्यामुळे त्याचा आम्ही जीर्णोद्धार केलेला आहे। जीर्णोद्धार करून पूर्ण परिसरातील कोतुळ पांगरी आणि इतर पूर्ण हे कोतुळ परिसरातल्या पूर्ण गावांचा याच्यात सहभाग आहे। यांच्या सर्वांच्या सहभागातून हे मंदिर उभारणी झालेली आहे। आज याचा कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झालेला आहे। आज पांगरी येथे पावन गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। देवानंद महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला। हे मंदिर 150 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर होतं। पिंपळगाव खांड धरण झाल्यामुळे मंदिर पाण्याखाली गेले होते त्यामुळे ती मूर्ती इकडं गावामध्ये नदीच्या कडाला आणून ठेवली आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी सर्व मुळा परिसरातील सर्व लोकांनी सहकार्य करून 9 लाख ते 10 लाख रुपये खर्चाची मंदिर उभारणी केली आणि त्याचा आज जीर्णोद्धार केला। सचिन खरात, सी24 तास, अकोले। मंचर येथील दादरा देवी प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, यंटम फेम अभिनेता वैभव कदम तसेच उद्योजक उमेश पांचाळ आणि मान्यवर उपस्थित होते। मंचर येथील दादरा देवी प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दादरा देवी पारायण मंडळाच्या कार्यक्रमाने सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये अभिषेक, पूजा, होमहवन, भजन, महाप्रसाद वाटप आणि मानाची पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी 5 ग्रॅम सोने, द्वितीय क्रमांक LED टीव्ही, तृतीय क्रमांक रेफ्रिजरेटर आदी बक्षिसे देण्यात आली आहेत। दादरा देवी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, यंटम फेम अभिनेता वैभव कदम यांच्यासह आंबेगाव तालुका खादी ग्राम उद्योग संस्थेचे अध्यक्ष उद्योजक उमेश पांचाळ, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निलेश थोरात, दत्ताशेठ थोरात आदी मान्यवर उपस्थित होते। संभाजी चौकातील दादरा देवी मंदिर हे पुरातन मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार चौकातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केला होता आणि या दादरा देवीचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात चौकात साजरा होतो आणि या कार्यक्रमासाठी महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या असते। हे पुरातन मंदिर जीर्णोद्धार केल्यानंतर चौकातील सर्व मित्रमंडळी हा कार्यक्रम आयोजित करून चांगल्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतात व या कार्यक्रमासाठी माननीय दिलीपराव वळसे पाटील
शिवाजीराव आढळराव अशी मान्यवर उपस्थित राहतात आणि या आजच्या कार्यक्रमासाठी मानाची पैठणी मंचरमध्ये माननीय सुनील थिगळे, पूजा थिगळे यांनी हा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला व सादर करत असताना महिलांची फार मोठी संख्या या ठिकाणी होती। या कार्यक्रमासाठी ॲटम मधील सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसेच या प्रमुख उपस्थितीमध्ये भार्गवी चिरमुले ही सिने अभिनेत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या सर्व भाविकांचा दादरादेवी प्रतिष्ठानच्या वतीनं, संभाजी चौक मित्रमंडळाच्या वतीनं व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांचं या ठिकाणी अभिनंदन व सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जोमाने काम केलं त्यांचंही सुद्धा अभिनंदन। या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांचंही सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। दादरराव प्रतिष्ठान मंचर संभाजी चौक दरवर्षी वर्धापन दिन साजरा करत असतो। वर्धापन दिन हा 2 दिवस साजरा केला जातो। एक दिवस अन्नदान असतं। अन्नदानासाठी गावातले सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने भरपूर अन्नदान स्वखर्चाने करतात। तसंच 2 दिवस काय पहिल्यापासून आपण आहे ना लहान मुलांसाठी ना डान्स स्पर्धा ठेवत असतो, पण यावेळेस महिलांसाठी स्पेशल म्हणून होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यासाठी भरपूर महिलांची उपस्थिती ही आहे। सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। जॅझमेटास एंटरटेनमेंट या कंपनीच्या टायटलचा वापर करून अनेक लोक आणि संस्था फॅशन शो किंवा कार्यक्रम घेत आहेत। या कंपनीचे टायटल हे रजिस्टर आहे, त्यामुळे कोणीही या टायटलचा वापर करू नये अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये साजिद शेख यांनी दिली आहे। जॅझमेटास एंटरटेनमेंट ही माझी एंटरटेनमेंट कंपनी गेले 26 वर्ष इव्हेंट क्षेत्रामध्ये काम करते। पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेत। फॅशन क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मिस पुणे, मिस महाराष्ट्राचे इव्हेंट्स या कंपनीने केलेत, परंतु बऱ्याच लोकांना माझ्याकडे हे टायटल आहे हे माहीत नाही आहे। ही माहिती आपल्यामार्फत व्हावी यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे अशी माहिती साजिद शेख यांनी दिली आहे। यावेळी ते म्हणाले, माझ्या कायदेशीर नावाच्या टायटलचा वापर करून विविध लोक आणि संस्था फॅशन शो आणि कार्यक्रम घेत आहेत, त्यामुळे माझं नुकसान होत आहे आणि कायदेशीर कारवाई मला करावी लागते। त्यामध्ये माझा वेळ आणि पैसा देखील खर्च होतोय, त्यामुळे माझ्या या टायटलचा वापर करू नये आणि वापरल्यास मला कायदेशीर कारवाई करावी लागेल असे अनेक वेळा घडले देखील आहे। आणि आम्ही पुढील काळामध्ये मिस इंडिया इव्हेंट करतोय, त्याच्या ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून मिस हेमा कोटनीस या असणार आहेत। माझ्या टायटलचा योग्य वापर व्हावा आणि कोणत्याही शो आणि स्पर्धेमध्ये भाग घेताना स्पर्धकांनी रजिस्टर संस्था आणि कंपनीच्या स्पर्धेमध्येच सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे। We have started this company and successfully running in this Pune. अभी हम लोग ने ये जो प्रेस कॉन्फ्रेंस लिया है, ये प्रेस कॉन्फ्रेंस का हम लोग को ये अवेयरनेस करने के लिए किया है। क्यों अवेयरनेस करने का है हमारे को? बिकॉज काफ़ी लोग ये जो हमारा जो टाइटल्स है, मिसेस पुणे हो गया, मिसेस महाराष्ट्र है, क्वीन ऑफ क्वींस है, मिस्टर मिस पुणे है, मिस्टर मिस महाराष्ट्र है, ये जितने भी टाइटल्स हैं ये हम लोग ने काफ़ी साल से करते आ रहे हैं। तो आफ्टर द सक्सेस लोगों को क्या होता है, इजी वे हो जाता है कि अरे यार ये टाइटल हम लोग करेंगे तो हम लोग को भी कंटेस्टेंट मिलेगा, हमको भी सक्सेस मिलेगा। इसी की वजह से ये अवेयरनेस करने के लिए ये टाइटल हम लोग का खुद का है। हम लोग ने ये 25 साल से हम लोग ये टाइटल यूज कर रहे हैं और हम लोग चाहते हैं मीडिया के थ्रू अवेयर करना चाहते हैं कि कोई भी इवेंट मैनेजर या कोई भी ग्रूमर्स या कोई भी कोरियोग्राफर्स ये हम लोग के टाइटल्स ना यूज़ करें। इसमें दोनों के लिए भलाई है और हमको कोई फिर उसके बाद लीगल एक्शन लेने की ज़रूरत नहीं होता है। हमने इसके पहले हम लोग के साथ एक बहुत बड़ा प्रॉब्लम हो गया था मिसेस महाराष्ट्र, मिसेस पूना को लेके, जिसमें हम लोग ने लीगल एक्शन लिया था। पुलिस ने भी हमको सपोर्ट किया था, मीडिया में काफ़ी अच्छा सपोर्ट हम लोग को देता है। इसके लिए आई वुड रिक्वेस्ट एवरीबडी टू प्लीज मेक अवेयर पीपल नॉट टू यूज दीज टाइटल्स। जो प्रॉब्लम हुआ था ये ऐसा हो गया था कि इन्होंने जो मिसेस पुणे हम लोग ने जो बीडाजल कंपनी था, जो बीडाजल की ओनर किरण पंडित थी और उनके हम लोग ने लॉन्च किया था उन्होंने हमारे को बोला था कि एक शो करेंगे, हमारा बीडाजल लॉन्च करो। जब हम लोग ने बीडाजल लॉन्च करने किया तो वो सक्सेस हो गया। तो उसके बाद जो उनकी ग्रूमर थी, उनकी जो वो उनके साथ जो काम करती थी, उनका नाम अंजना मैस्करेंस था। उन्होंने ये जो टाइटल है उन्होंने दीवा मिसेस पुणे बोल के एक चालू किया टाइटल।
नाम क्या था, मिसिस पूना, ये सेम है, सिर्फ दिवा करके उनके वकील ने बोला कि जेनेरिक वर्ड ये है, ऐसा करके लूप होल्स बना के उन्होंने वो शो किया। और हम लोग ने फिर बाद में लीगल एक्शन लिए, हम लोग ने पुलिस को भी बताया है, हम लोग ने कोर्ट को भी बताया है। तो आई वुड रिक्वेस्ट अगेन, ये वापस से रिपीट ना हो, इसमें दोनों को तकलीफ होता है, तो हमको सब लीगली करना है। हम आपको एक अगर कोई इवेंट मैनेजर, कोई कोरियोग्राफर अगर ये काम करता है, हम आप सपोर्ट करते हैं, लेकिन आपको एक रिक्वेस्ट करते हैं कि प्लीज डोंट यूज आवर टाइटल्स, इट इज ओन्ड बाय जाजमेटास, वी आर विल बी ग्रेटफुल। थँक यू। मी मिसेस हेमा कोटनेस, मिसेस इंडिया आणि इंटरनॅशनल ग्रूमर आहे मी। आज जसं साजिद सरांनी सांगितलं इथे की जाजमटाज ही 25 वर्षापासून बरेच इव्हेंट्स घेते, लाईक क्वीन ऑफ क्वीन, मिसेस इंडिया, मिसेस महाराष्ट्र। मी ॲज अ ग्रूमर म्हणून माझ्या कंटेस्टंटना, माझ्या पार्टिसिपंटना, माझ्या स्टुडंटना मला एक सांगावंसं वाटेल की तुम्ही ज्या वेळेला आपल्या कुठल्याही कॉन्टेस्टमध्ये तुम्ही स्वतःला रजिस्टर करता, तेव्हा प्लीज आणि प्लीज त्याची जेन्युनिटी, ते रजिस्टर आहे की नाही ही जाणीव नक्की करून घ्या आणि मगच, कारण त्याशिवाय त्या टायटलला व्हॅल्यूच राहत नाही। जेव्हा ती कंपनी जर रजिस्टर नसेल आणि तुम्हाला मिसेस युनियर जरी मिळालं तरी तुम्हाला त्या टायटलची व्हॅल्यू नाही। त्यामुळे तुम्ही प्लीज जेव्हा कधी तुम्ही कंटेस्टंट म्हणून याल, तुम्ही एक इंटरनॅशनल ग्रूमर, एक टीचर म्हणून मला नक्की सांगावंसं वाटेल की तुम्ही त्याची जेन्युनिटी पहा, किती वर्षापासून ती आज अस्तित्वात आहे कंपनी याची जाणीव करून घ्या आणि रजिस्टर आहे की नाही, त्याचा ट्रेडमार्क रजिस्टर आहे की नाही हे नक्की जाणून घ्या। थँक्यू सो मच। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे। सी24 तासच्या दणक्यानं नेवासा नगरपंचायतीला अखेर जाग आली आहे। नेवासा शहरामधील बंद पडलेल्या पथदिव्यांच्या ठिकाणी आता नवीन पथदिवे बसवण्यात आलेत, त्यामुळे शहरामधील मुख्य रस्ता तसेच पालखी मार्ग उजळून निघालाय। दरम्यान सी24 तास वृत्तवाहिनीचे नागरिकांनी आभार मानलेत। नेवासा शहरामधील मुख्य रस्त्यावरील तसेच पालखी मार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद होते। यात्रेच्या काळामध्ये हे पथदिवे सुरू होतील अशी नागरिकांना आशा होती, मात्र यात्रेच्या अगोदर देखील पथदिवे सुरू करण्यात आले नाहीत। याची माहिती सी24 तास प्रतिनिधी शंकर नाबदे यांना काही शहरामधील नागरिकांनी दिली। त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी नेवासा शहराचा मुख्य रस्ता लक्ष्मी चौक ते नगरपंचायत चौक तसेच बाजारतळ हा संपूर्ण परिसर पूर्णपणे काळ्याकुट्ट अंधारात असल्याचे चित्रीकरण करण्यात आलं। त्यानंतर यात्रेच्या मुख्य दिवशी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता एक उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील तसेच नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री गांगोडे यांना विचारणा करण्यात आली। मात्र मुख्याधिकारी यांनी नगरपंचायतीकडे निधी उपलब्ध नाहीये, येत्या काही दिवसांमध्ये साहित्य खरेदी करणार असल्याचे सांगितलं। त्याच दिवशी ही बातमी प्रसारित होताच नेवासा नगरपंचायतीच्या इलेक्ट्रिशियन कर्मचाऱ्यांना मुख्य रस्ता तसेच पालखी मार्गावरील बंद पडलेल्या पथदिव्यांच्या ठिकाणी नवीन LED पथदिवे बसवलेत। या संदर्भात नेवासा शहरामध्ये सी24 तास वृत्तवाहिनीला नागरिकांकडून धन्यवाद देण्यात आलेत। नेवासा शहरातील मेन रस्त्यावरचे पथदिवे जे नगरपंचायतीने बसवलेले होते, काही दिवसांपूर्वी बंद पडलेले होते। ऐन यात्रेच्या मुहूर्तावरती ते बंद पडलेले असताना इथून संध्याकाळची यात्रेचा जो 5 दिवसाचा उत्सव चालतो, संध्याकाळी जे महिलांची पुरुषांची जी वर्दळ होत असते तर तिथून ती पूर्णपणे बंद झालेली होती। पण सी24 तासनी याबद्दल यात्रेच्या आदल्या दिवशी आवाज उठवला। त्यानंतर यात्रेच्या ज्या दिवशी यात्रा येते, नेवासाचं ग्रामदैवत मुनिराज महाराजांची यात्रा असते, नेवासामध्ये 5 दिवस उत्सव चालतो। पण यात्रेच्या दिवशी आदल्या दिवशी सी24 तासनी त्याबद्दल आवाज उठवला, तर नगरपंचायतने यात्रेच्या दिवशी पूर्णपणे जे मेन रस्त्यावर जे पालखीचा मार्ग आहे तिथले लाईट पूर्ण चालू करून रोड जो आहे पूर्ण प्रकाशमय केला। याबद्दल मी सी24 तासचे पूर्णपणे मनापासून खूप खूप आभार मानतो व ग्रामस्थांच्या वतीने पण पूर्ण धन्यवाद करतो। काही दिवसापासून इथली लाईट बंद होती, तर सी24 तासनी इथली हे घेतल्यानंतर इथली लाईट सर्व पंच कमिटीने चालू केली, त्याच्याबद्दल धन्यवाद। शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला होतोय तीव्र विरोध। पारगाव मेमाने येथील शेकडो शेतकऱ्यांनी आणि महिलांनी राष्ट्रपतींकडे केली आहे इच्छामरणाची मागणी। कृष्णेच्या पाणी प्रदूषणावरती मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांचे लक्षवेधी आंदोलन। महापालिकेवरती काढली दूषित पाण्याची कावड यात्रा। कांद्याचे भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांकडून बहाणेबाजी।
येवला मार्केट समोर शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आणि सांगली मुख्यालयामध्ये 3 महिलांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपानं टळलाय मोठा अनर्थ। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।